जय शिवराय। जुन्नर तालुक्यातील तमाम बंधू भगिनींना माझा जय शिवराय, जय महाराष्ट्र। आपण सर्वांनी मला गवगवी देश दिलं, मला या तालुक्याचा आमदार केलं। महाराष्ट्राच्या पटलावर आपल्या सर्वांमुळे माझा मान सन्मान वाढला। पण ज्या सर्वसामान्य माणसाला मी केंद्रबिंदू मानलं, त्या सगळ्या मायबाप जनतेला मी निवडणुकीमध्ये एक शब्द दिला होता की जानेवारीमध्ये मी या जुन्नर तालुक्यातल्या ज्या काही महिला आहेत आमच्या 18 ते 65 वयोगटातल्या आणि 18 ते 40 वयोगटातल्या जे काही आमचे तरुण आणि तरुणी आहेत, या सर्वांना मी सुरक्षा कवच देणार आहे। ते सुरक्षा कवच याच्यासाठी की शेवटी पालकत्व आमच्या खांद्यावर आहे आणि त्या सर्वांचा विम्याची रक्कम, त्याचा हप्ता मी भरायचा निर्णय केलेला आहे। ह्या जानेवारीमध्ये मला बराचसा काळ माझा निवडून आल्यानंतर काही कार्यक्रम, काही अधिवेशनचे काळ किंवा इतर काही प्रशासकामध्ये माझा वेळ गेला आणि नंतर ज्या ज्या कंपन्यांशी मी ह्या विम्याच्या बाबतीत बोललो, त्यांचे सगळ्यांचे जे काही कोटेशन्स आले ते समजून घेण्यामध्ये आणि त्याच्यावर अंतिम टप्प्यामध्ये येण्यामध्ये माझा थोडासा वेळ गेला। परंतु मी आपल्याला सांगतो की ते आता फायनल केलेलं आहे। ते उत्साहामध्ये साजरे होते, त्या शिवभूमीचे आपण पायक आहोत। त्यामुळे मला फेब्रुवारीच्या शिवजयंती खूप गडबड आहे। पण मी जे काही समजा आपल्यासाठी निर्णय केलेला आहे, तो निर्णय आपण आता फॉर्म भरायला सुरुवात करतोय। उद्याच्या 21 पासून 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या 5 दिवसामध्ये प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये आणि जुन्नर शहर आणि शहरामध्ये जे काही आपण ज्या लोकांना निर्णय देऊ, ज्या लोकांना फॉर्म देऊ, त्या सर्वांनी आपापला वेळ काढून तिथं फॉर्म भरला पाहिजे। त्या फॉर्मवर स्वतः त्यांच्या समोर जाऊन सही केली पाहिजे। त्यांना आवश्यक असलेले 2 डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही त्यांना दिले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला आम्ही लिस्टिंग करू आणि फेब्रुवारी नंतर आम्ही विमा काढणार आहोत। त्याच्यासाठी 1 वर्षाची मुदत त्या विम्याची राहणार आहे। पुन्हा दरवर्षी तो रिन्यूअल करावा लागणार आहे। दरवर्षी आम्ही ती यादी रिन्यूअल करणार आहोत। त्यामुळे माझी तमाम असलेल्या महिला भगिनींना आणि 18 ते 40 वयोगटाच्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीमध्ये जी लोक येऊन फॉर्म भरतील, 25 जर तुम्ही म्हटले की 26ला आम्ही फॉर्म भरायला आलो होते, ते दादा आम्हाला कोणी घेतलं नाही, तर माफ करा, अशा पद्धतीचं नियोजन 26 पासूनचा आम्ही स्वीकारणार नाही। आपल्याला टाइम बॉन्डिंग आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण त्या स्वतः वेळ काढून त्या जागेवर जाऊन आपण आपले फॉर्म भरायचे आहेत। फॉर्म घरी जाऊन भरायचा नाही, घरी जाऊन फॉर्म मिळणार सुद्धा नाही। फॉर्म तिथे मिळणार आणि तिथेच यंत्रणा तुमचा फॉर्म तुम्ही तुमचा भरायचा, सही करायची, ते 2 डॉक्युमेंट द्यायचे। काय डॉक्युमेंट लागतात हे आम्ही तुम्हाला पुन्हा 100% एक पत्रकार परिषदेतून सांगू। आपल्याला सर्वांना या बाबतीमध्ये निर्णय जो केलेला आहे त्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी मला सहकार्य करा। मी तुमचा पालक आहे, होतो आणि तो राहणारच आहे, निश्चित आपल्याबरोबर आहे। आणि याच्या व्यतिरिक्त कुणालाही काही समजा आजारपणाची अडचण आली मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्यासाठी सुद्धा खाजगी डॉक्टरांचा फक्त मला आपण आग्रह करू नका, पण माझ्याकडे जी उपलब्धता आहे पुणे, मुंबई या ठिकाणी जिथे ऑपरेशन्स आपल्याला करता येतील, त्याच्यासाठी सुद्धा मी 100% तुम्हाला अल्प दरामध्ये आणि मोफत दरामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला सावरता येईल या बाबतीमध्ये मी कटिबद्ध आहे। कॅन्सर फर्स्ट स्टेजचा असेल तर आपण तातडीने माझी भेट घ्यावी, माझी संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला मला सावरता येईल, मदत करता येईल। एवढीच विनंती करतो। आज जानेवारीचा 31 तारखेचा शेवटचा दिवस आहे। माझी जबाबदारी होती का तुम्हाला दिलेला शब्द तुमच्यापर्यंत सांगावा। त्या शब्दपूर्तीच्या निमित्ताने मी घेतलेली जी जबाबदारी होती ती पुन्हा एकदा जनतेसमोर मांडतोय आणि ते पूर्णत्वाला नेतो, याचा आनंद मला आहे। आपण 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी ही असलेली तुमच्या सर्वांच्या सुरक्षतेची जबाबदारी पार पाडूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।